नमस्कार मित्रांनो. आज इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी वेगवेगळे इन्शुरन्स रिलेटेड व्हिडिओज आणि गुंतवणूक विषयक तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीच्या बाबतीत माहिती देणारे व्हिडिओज आपण घेऊन येत असतो. आपण आपले व्हिडिओज नेहमी पाहता, आपण मोठ्या प्रमाणावरती व्हिडिओला व्ह्यूज देता, पण आपण आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करत नाही किंवा सबस्क्राईब करण्यावर जोर द्यावा, जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा उत्साह मिळेल. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे शॉपकीपर्स इन्शुरन्सचा. आता मला सांगा की सर्व ठिकाणी शॉप्स असतात आणि तुम्ही जर थोडासा असं बाजूला अभ्यास करायचा प्रयत्न केला, एखादा सर्वे केला किंवा मुंबईतल्या किंवा स्थानिक बाजारातल्या किती शॉपकीपर्सचा इन्शुरन्स आहे, त्यांच्या शॉपचा इन्शुरन्स किती लोकांनी घेतला आहे, तर तुम्हाला असं दिसेल की जर एखाद्या गावामध्ये शहरामध्ये जर 1000 दुकानं असतील तर मोजून 2 किंवा 3 जास्तीत जास्त 10 लोकांचा तुम्हाला शॉपकीपर इन्शुरन्स मिळेल. आणि असं काय आहे तर याच्या मागची भूमिका अशी आहे की एक सर्वसाधारण शॉपकीपर जो आहे त्याची अशी इच्छा आहे की त्याला कव्हर व्यवस्थित समजून सांगावं, आणि आज मी तेच काम करणार आहे. तुम्हाला शॉपकीपर पॉलिसी पूर्ण समजावून सांगणार आहे आणि शॉपकीपर पॉलिसी का घ्यायला पाहिजे आणि त्यांनी काय काय फायदे होतात हेही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा आपण काळजीपूर्वक माझा व्हिडिओ लक्षात ठेवावा, पाहावा आणि जास्तीत जास्त दुकानदारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा, की जेणेकरून आपल्यापैकी जे सर्व दुकानदार वेगवेगळ्या प्रकारचा माल वस्तू विकतात आणि प्रसंगी आपला माल जो आहे तो उधारीवरती आणतात किंवा त्या मालाचे तुम्हाला चांगले पैसे मिळणार असतात, त्या मालाचं जर काही ह्याचं नुकसान झालं, म्हणजे आर्थिक नुकसान झालं किंवा कुठलं चक्रीवादळ आलं किंवा काही वेगळ्या प्रकारचं नुकसान झालं, तर या सगळ्याची नुकसान भरपाई जी आहे ती तुम्हाला कोणी देत नाही. आणि मग अशा वेळी बरेच दुकानदार अस्तंगत होतात. म्हणजे काय की त्यांचं सगळं कॅपिटल बुडून जातं, त्यांचं दुकान आगीमध्ये जळून जातं किंवा पुरामध्ये वाहून जातं किंवा त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींचं असं काही घटना घडतात की झाडं पडतात किंवा त्यांच्याकडे काही सोसायटीचा वारा आला, त्यांच्या दुकानातलं सगळं सामान जे आहे ते उडून जातं किंवा असं काहीतरी होतं आणि मग त्याची नुकसान भरपाई काय होत नाही. अर्थात हा शॉपकीपर इन्शुरन्स घेणाऱ्या प्रत्येक शॉपकीपरला त्याच्या दुकानातील संपूर्ण वस्तूंचा एक एक्सेल शीट जरूर बनवायला पाहिजे, की किती वस्तू आणल्या, किती वस्तू आहेत आणि किती वस्तू विकल्या. असा एक स्टॉक चार्ट हा प्रत्येकाकडे असणं आवश्यक आहे. कारण ज्यावेळेस आपण एखादं नुकसान झालं असं ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस आपलं नुकसान काय आहे ते आपल्याला पटवून देता आलं पाहिजे. आणि खरी जी अडचण आहे याच्यामधली ती हीच आहे की शॉपकीपर्सना इन्शुरन्स घेतल्यानंतर असं वाटतं की आपल्याकडे जो माल होता त्याचाही इन्शुरन्स मिळणार आहे, जो माल नव्हता त्याचाही इन्शुरन्स मिळणार आहे आणि जो माल आपण भविष्यात आणणार आहे त्याचाही इन्शुरन्स मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा या खूप जास्त असतात. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एक जर स्टॉक चार्ट बनवलात आणि तुमच्याकडे जो माल जास्तीत जास्त तुम्ही आणता किंवा सर्व वर्षभरामध्ये तुम्ही किती जास्तीत जास्त माल तुमच्या दुकानात भरता, त्या मालाचा जर तुम्ही विमा घेतला तर तुम्हाला जेव्हा तुमचा कमी माल असताना चोरी किंवा आग लागेल किंवा कुठल्या प्रकारचं आर्थिक नुकसान होईल, त्यावेळेस तुम्हाला नुकसान भरपाई घेताना अडचण येणार नाही आणि पटवून देता येईल की आमच्याकडे एवढा माल होता आणि आम्ही हा एवढा माल आमचा सध्या नाही आहे आणि ह्याच्यातला एवढा माल वाचलेला आहे. अशा पद्धतीने प्लस मायनस करून तुम्हाला तुमच्या शॉपचा विमा घेतल्यानंतर त्याचा प्रॉपर मोबदला तुम्हाला मिळवता येईल. तेव्हा आपण पाहूया शॉपकीपर पॉलिसीमध्ये काय काय अवेलेबल आहे. तर पहिलं आहे याच्यामध्ये 1 लाख कन्स्ट्रक्शन असेल तर बिल्डिंगचं कव्हर मिळतं. आता याच्यामध्ये बरेचदा काय असतं की शॉपकीपर म्हटलं की लहान गावांमध्ये आता हल्ली नाही आहे, पण पूर्वी असं असायचं की निम्मी भिंत असायची, बाकीचे सगळे पत्रे असायचे, साईडला लाकडाच्या पट्ट्या ठोकलेल्या असायच्या
वरती छतावरती पत्रे टाकलेले असायचे किंवा कौलं असायची, तेव्हा अशा प्रकारच्या दुकानांना त्याला कच्च्या कन्स्ट्रक्शन म्हणतात. त्याला बहुतेक इन्शुरन्स कंपन्या पॉलिसी द्यायला नकार द्यायच्या. तेव्हा आजचा जो आपण हा व्हिडिओ करतोय याची ज्या पॉलिसीवरती आपण जी पॉलिसीचे जे डिटेल्स घेतलेली आहेत ती न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या शॉपकीपर पॉलिसीची घेतलेली आहे. अर्थात थोड्याफार फरकाने बाकीच्या कंपन्याही अशा पद्धतीचे विमे जे आहेत ते देतात आणि त्यांच्याकडे पण अशा पद्धतीच्या शॉपकीपर विमा पॉलिसी असतात. दुसरा जो याच्यातला भाग आहे तो आहे कंटेंट. कंटेंटमध्ये काय काय येतं तर कुठलेही व्हॅल्युएबल्स किंवा मनी सोडून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुमचा जो काही माल असेल तुम्ही विकायला ठेवलेला किंवा तुमच्याकडे जे काही कंटेंट तुम्ही विकत असाल त्या सगळ्या कंटेंटचं या कंटेंटमध्ये कव्हर असतं. त्याच्यानंतर आहे बगलरी आणि हाऊस ब्रेकिंग. मी मगाशी म्हटलं बगलरी म्हणजे छोटी चोरी, म्हणजे उचलून नेलं, पळवून नेलं वगैरे अशा पद्धतीचं. आणि हाऊस ब्रेकिंग म्हणजे मोठ्या प्रमाणावर चोरी, म्हणजे तुमचं दुकान रात्री बंद आहे, त्या दुकानावर वॉचमन आहे आणि तरीसुद्धा चोरट्यांनी वॉचमनला पण मारून पळवून दिलं आणि दुकानाचं कुलपं तोडून जर पूर्ण दुकान लुटून नेलं, दॅट इज हाऊस ब्रेकिंग. त्याच्यानंतर मनी इन्शुरन्स हा एक अतिशय चांगला सेगमेंट शॉपकीपर पॉलिसीमध्ये दुकानदारांना मिळतो. म्हणजे दुकानदार साधारणपणे आपल्या दुकानापासून एक 20 किलोमीटरपर्यंत ज्यांची जर बँक असेल तर त्या बँकेमध्ये पैसे भरायला जात असतात आणि ते रोख पैसे जे आहेत ते नोटांच्या स्वरूपामध्ये त्यांच्याकडे असतात आणि त्या नोटांचा ते विमा घेऊ शकतात. म्हणजे समजा जर त्याच्यात काही लिमिट्स असतात, प्रत्येक कंपनीमध्ये वेगवेगळ्या लिमिट असतात, इथेही काही लिमिट्स आहेत, तेव्हा तुम्ही त्या लिमिटपर्यंत जर ती पैसे तुम्ही घेऊन गेलात बॅगमध्ये भरून चांगल्या पद्धतीने गार्डेड पद्धतीने की जेणेकरून सहज कोणी चोरी करू शकणार नाही. पण जर समजा तुमचं दुर्दैव किंवा मिसफॉर्च्यून असेल आणि जर अशा पद्धतीने चोरी झाली आणि तुमचे ते जर पैसे कोणी लंपास केले किंवा पळवले तर मग त्याचा तुम्ही क्लेम करू शकता. किंवा तुमच्या काउंटरवर समजा काही पैसे तुम्ही ठेवता, म्हणजे तुमच्या काउंटरमध्ये एक ड्रॉवर असतं, त्याला लॉक अँड की असलं पाहिजे, पण नुसतं ड्रॉवर असता कामा नये. आणि त्या ड्रॉवरला जर लॉक अँड की असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही काही पैसे ठेवले असतील आणि त्याची जर चोरी झाली असेल तर तीही चोरी तुम्ही याच्यामध्ये क्लेम करू शकता. त्याच्यानंतर पॅडल सायकल. आता बऱ्याच ठिकाणी पॅडल सायकल प्रत्येक दुकानदारांकडे असतात आणि या सायकल्स ज्या असतात ते त्यांचे जे डिलिव्हरी मॅन असतात ते सामान पोचवण्यासाठी वापरत असतात. तेव्हा या डिलिव्हरी मॅनच्या ज्या पॅडल सायकल्स आहेत त्या पॅडल सायकलचं पण कवर आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. याच्यामध्ये आणखीन एक कवर तुम्हाला मिळू शकतं जर तुमचं दुकान मोठं असेल, म्हणजे FMCGमध्ये TV, फ्रीज, वॉशिंग मशीनवालं दुकान असेल तर त्या दुकानामध्ये तुमच्याकडे टेम्पो असू शकतात तुमचे स्वतःचे, तर तुम्ही तुमचे टेम्पोही याच्यामध्ये इन्शुअर करू शकता या पॉलिसीमध्ये. त्याच्यानंतर आहे प्लेट ग्लास. हल्ली तर काय सगळा काचेचाच मामला आहे सगळीकडे आणि काचेशिवाय हल्ली दुकानांना शोभा येत नाही. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती फिक्स ग्लासेस जे आहेत ते दुकानामध्ये लावलेले असतात आणि या ग्लासेसचं नुकसान होण्याची शक्यता फार असते. काही लहानशी जरी घटना घडली तरी पूर्णच्या पूर्ण काच जी आहे ती कोलमडून पडते. अगदी टफिंग केलेली ग्लास असली तरी तिचे तुकडे होतात आणि आपल्याला नव्याने काच बसवायला खूप मोठा खर्च येतो. तेव्हा प्लेट ग्लासच्या माध्यमातून आपण हा काचेचाही खर्च घेऊ शकतो. असंच हल्ली बदलत्या काळाप्रमाणे निऑन साईन असलेलं किंवा रंगीबेरंगी निऑन साईन असलेलं बोर्ड जो आहे तो बाहेर लावला जातो दुकानाच्या बाहेर. या निऑन साईन्सचं पण समजा मॅलिशियस डॅमेज कोणी दगडाने मारलं वगैरे किंवा तो असंच तुमच्याकडे काही वारा बिरा आला आणि ते पडलं आणि तुटलं तर त्याचा पण तुम्ही खर्च जो आहे तो नुकसान भरपाई म्हणून कंपनीकडनं घेऊ शकता. त्याच्यानंतर बॅगेज इन्शुरन्स. म्हणजे तुम्ही बरेचदा साडीबिडीचे दुकानदार असतात किंवा तसेही वेगवेगळ्या प्रकारचे दुकानदार जे असतात ते हल्ली घरपोच वस्तू पोचवतात. तर ह्या ज्या घरपोच वस्तू जातात त्या सगळ्या बॅगेज म्हणजे थायलंडमधून मिळून जातात. तर याचाच बॅगेज इन्शुरन्स जो आहे तो त्या बॅगेज इन्शुरन्समध्ये मग समजा तुम्ही सॅम्पल नेली कोणाला दाखवायला आणि त्याचीच चोरी झाली किंवा त्याचंच काही तुम्हाला आर्थिक नुकसान झालं तर तेही तुम्ही या बॅगेज इन्शुरन्समध्ये घेऊ शकता. याच्यानंतर पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा, दुकानदाराचा आणि दुकानदाराकडे जे असलेले नोकर आहेत त्यांचाही तुम्ही याच्यामध्ये पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स घेऊ शकता.
याच्यानंतर यांच्यामध्ये आणखीन एक मोठा इन्शुरन्स याच्यामध्ये आहे, तो म्हणजे फिडेलिटी गॅरंटी. तुमच्याकडे जे कलेक्टिंग क्लर्क असतील, म्हणजे वसुली करणारे जे क्लर्क असतील किंवा वसुली करणारे जे अधिकारी तुम्ही नेमलेले असतील, त्यांनी जर काही मोठा तुमच्याशी धोका केला आणि काही पैसे घेऊन ते लोक पळून गेले, तर अशा लोकांसाठी तुम्हाला त्यांनी पळून गेल्यामुळे जे तुमचं आर्थिक नुकसान झालं ते तुम्ही फिडेलिटीमध्ये भरून काढू शकता. त्याच्यानंतर पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स असतो, तो 4-5 लाखापर्यंत मिळतो. आणि याचा अर्थ असा आहे की दुकानात समजा अचानक आग लागली आणि काही कस्टमर आतमध्ये असतील किंवा काही लोकांचं सामानाचं नुकसान झालं, काही लोकांनी सामान घेऊन ठेवलेलं आहे आणि ते जळून गेलं, तर किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या दुकानात काही सिलेंडर सदृश्य वस्तू असतील, तिचा स्फोट झाला आणि आजूबाजूच्या लोकांना त्याच्यामुळे नुकसान झालं, तर ते पब्लिक लायबिलिटीमध्ये कव्हर होतं. त्याचप्रमाणे वर्कमन कॉम्पन्सेशन पॉलिसी याच्यामध्ये असते. तर तुमच्याकडे जे नोकर आहेत त्यांची तुम्ही वर्कमन पॉलिसी घेऊ शकता. प्लस एक बिझनेस इरप्शन नावाचा एक क्लॉज याच्यामध्ये असतो, की समजा अशा पद्धतीने आग लागली किंवा मोठ्या प्रमाणावरती पूर आला आणि सगळं दुकान वाहून गेलं, आग लागली आणि सगळं दुकान जळून गेलं. आता नवीन जागा तुम्हाला शोधायची आहे दुकानासाठी, नवीन जागा तुम्ही शोधणार, त्याच्यामध्ये तुम्ही जो काही तुमचा माल जळून गेलेला आहे त्याचं जे काही तुम्ही माल वगैरे नवीन आणणार किंवा तात्पुरतं तुमचं समजा दुकान पडून गेलं असेल, सगळ्या भिंती खचल्या असतील, नव्याने तुम्ही भिंती तयार करणार, दुकानाला नवीन सजवणार, तोपर्यंतचा जो काळ आहे त्या काळासाठी तुम्हाला हे बिझनेस इंटरप्शनचं जे क्लॉज आहे ते क्लॉज तुम्हाला कामाला येतं. तेव्हा अशा पद्धतीने माझ्या मते शॉपकीपर्सनी चांगल्या पद्धतीने शॉपकीपर विम्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि जास्तीत जास्त शॉपकीपर इन्शुरन्स घ्यावा. विमा एजंटांनी सुद्धा माझा व्हिडिओ जर वापरला स्वतःसाठी तरी माझी काही हरकत नाही आहे. आणि काही शॉपकीपर्स जे हा व्हिडिओ बघत असतील त्यांना जर असं वाटत असेल की त्यांची एक शॉपकीपर पॉलिसी आमच्याकडून आम्ही बुक करून द्यावी आणि प्रसंगी आलेल्या क्लेम्सचं पण चांगल्या पद्धतीने निराकरण करावं, तर आम्ही तेही तुमच्यासाठी करू आणि तेही मदत आम्ही तुम्हाला जरूर करू. आमच्याकडनं तुम्हाला तुमच्या शॉपकीपर पॉलिसीचं बुकिंगही आम्ही करून देऊ. आणि या 11-12 सेक्शनच्या पॉलिसीमध्ये जर काही बेसिक कवर तुम्ही घेतली तर काही डिस्काउंट तुम्हाला मिळतो. तो डिस्काउंट मी इथे खाली दिलेला आहे, डाव्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला तो डिस्काउंट दिसेल. तेव्हा अशा पद्धतीने शॉपकीपर्स पॉलिसीचा पण आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे आणि आपल्या स्वतःचे जे आर्थिक नुकसान आहे त्याची भरपाई आपण जरूर करून घेतली पाहिजे. आजच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती पूर येत आहेत, मोठ्या प्रमाणावरती आगी लागत आहेत. जर तुम्ही एखादं न्यूज चॅनल उघडलं तर तुम्हाला लगेच कळेल की भारतामध्ये खूप साऱ्या ठिकाणी शॉपकीपर्सचं नुकसान झालेलं आहे, शॉपमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत किंवा शॉपमध्ये आगी लागलेल्या आहेत किंवा पुरामुळे दुकानं वाहून गेलेली आहेत. तेव्हा अशा पद्धतीचे जे मोठमोठे संकटं तुमच्यावर येतात, या संकटांपासून तुम्हाला वाचण्यासाठी तुम्ही शॉपकीपर पॉलिसी जरूर घेतली पाहिजे. तेव्हा मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या दुकानदार मित्रांना हा व्हिडिओ दाखवा आणि जास्तीत जास्त दुकानदारांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पॉलिसी घ्यावी अशी आमची इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही कुठल्याही कंपनीकडे गेलात तरी चालेल. पब्लिक सेक्टरच्या 4 कंपन्या आहेत आणि बाकीच्या प्रायव्हेट कंपन्या आहेत. सगळ्याच कंपन्या शॉपकीपर इन्शुरन्स करतात. तुम्हाला काही विशेष शॉपकीपर इन्शुरन्समध्ये बघण्याची इच्छा असेल किंवा तुम्हाला मी जे आत्तापर्यंत जे काही सांगितलं त्याच्यामध्ये काही तुम्हाला आणखी नवीन प्रश्न असतील आणि तुम्हाला ते विचारायचे असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर प्रश्न विचारा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यामध्ये मला आनंदच होईल की जेणेकरून मी माझी जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत या पर्टिक्युलर पॉलिसीची पोहोचवू शकेन. तेव्हा मित्रांनो, मराठीमध्ये आपण हे व्हिडिओ करण्याचा उद्देश एवढाच आहे की मराठी जे दुकानदार आहेत ज्यांनी आजपर्यंत शॉपकीपर विमा कधीच घेतला नाही त्यांना जरूर या शॉपकीपर विमा घेण्याची इच्छा व्हावी. आणि शॉपकीपर विमा हा खूप चांगला आहे आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने तुमची मदत होऊ शकते. तुमचं आर्थिक नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती तुम्ही भरून काढू शकता. तेव्हा शॉपकीपर पॉलिसीचा जास्तीत जास्त विचार करावा. धन्यवाद.